इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज, असं अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो. म्हणजे कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा महत्त्वाची आहे. का? बघा, आत्तापर्यंत नॉलेज म्हणजे काय? नॉलेज म्हणजे आपण ज्या गोष्टी अस्तित्वात आहे त्यांची माहिती करून घेतो, म्हणजे ज्ञान. इमॅजिनेशन म्हणजे काय? बघा, जेव्हा आत्तापर्यंत जे शोध लागलेत, ते शोध लागण्यापूर्वी ज्या शास्त्रज्ञांनी ते लावले, त्यांनी ते शोध आधी इमॅजिन केले, आधी कल्पना केली त्या शोधाविषयी, आणि नंतर ते शोध लागलेत. जवळजवळ सर्व शोध असेच लागलेत. बेन्झिनचं स्ट्रक्चर असेल किंवा दुसरा कुठला शोध असेल, लाईटचा एडिसनने जो शोध लावला असेल, त्यांनी आधी इमॅजिन केलं स्वतःच्या मनात, आणि मग नंतर ते शोध लागले. आणि जे काही शोध लागून त्यांनी सिद्धांत मांडले, ते सिद्धांत आपण माहिती करून घेतो, म्हणजे आपण नॉलेज मिळवतो. म्हणजे जर आपण पाहिलं तर इमॅजिनेशनमुळे नॉलेज आपल्याला मिळतं. म्हणजे इमॅजिनेशन इज द सोर्स ऑफ नॉलेज, म्हणून इमॅजिनेशन महत्त्वाचं आहे. इमॅजिन नॉलेज जी गोष्ट आहे ती आत्तापर्यंत जे अस्तित्वात आहे त्याची आपण माहिती करून घेतो. पण इमॅजिन ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्यांचंसुद्धा आपण इमॅजिन करून त्या अस्तित्वात आणू शकतो. मग आपण इमॅजिन करून आपला भविष्यकाळ, आज उद्याविषयी इमॅजिन करून, आपल्या भविष्याविषयी इमॅजिन करून तो अस्तित्वात आणू शकतो. एवढी इमॅजिनेशनची पॉवर आहे. हेच अल्बर्ट आइन्स्टाईनला म्हणायचं असेल कदाचित. ठीक आहे, म्हणून हा त्याने कोट, इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज, असं त्याने म्हटलं असेल या कोटमध्ये. ठीक आहे, आपण आपल्या लास्ट टॉपिक यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपीच्या लास्ट टॉपिकला सुरुवात करूया. ॲप्लिकेशन्स ऑफ यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपी. मग यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपीचे काय ॲप्लिकेशन्स आहेत? बघा, यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपीचे ॲप्लिकेशन्स आहेत, पण आपण डिटर्मिनेशन ऑफ अननोन कंपाऊंड वगैरे हे म्हणजे ओढून ताणून काहीतरी ॲप्लिकेशन आणायचे यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपीचे. यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपीचे ॲप्लिकेशन आहेत, पण अननोन कंपाऊंडचं डायरेक्ट स्ट्रक्चर आपण यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपीने डिटरमाइन नाही करू शकत. तसं जर करू शकलो असतो तर पुढच्या ज्या स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स आहेत त्या डेव्हलप झाल्याच नसतात. ते म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. जर गरजच नसती राहिली आपल्याला, स्ट्रक्चर यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपीवरूनच जर डिटरमाइन झालं असतं तर आपण पुढच्या टेक्निक्स नंतर डेव्हलप केल्याच नसत्या शास्त्रज्ञांनी, बरोबर आहे ना. म्हणून यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपीवरनं फक्त यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपीचा यूज करून अननोन कंपाऊंड एक्झॅक्ट स्ट्रक्चर डिटरमाइन करणं शक्य नाही आहे. आणि यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपीमुळे शक्य नाही, म्हणून मग आय आर स्पेक्ट्रोस्कोपी पुढे डेव्हलप झाली. आय आर स्पेक्ट्रोस्कोपीने थोडासा अंदाज बांधू शकतो फंक्शनल ग्रुपविषयी, म्हणून मग पुढे परत एन एम आर डेव्हलप झाली. मग एन एम आरने आपण स्ट्रक्चर डिटरमाइन करू शकतो. मग एन एम आरवर आपण थांबलो, पण परत अजून एक्स रे क्रिस्टलोग्राफी वगैरे डेव्हलप झाली. ठीक आहे. सो ॲप्लिकेशन्स ऑफ यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये पहिलं जे ॲप्लिकेशन आहे ते आहे डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. बघा, कोणते कोणते ॲप्लिकेशन्स आहेत. डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप, एक्सटेंट ऑफ कॉन्ज्युगेशन, डिस्टिंक्शन बिटवीन कॉन्ज्युगेटेड अँड नॉन कॉन्ज्युगेटेड कंपाऊंड्स, आणि डिटर्मिनेशन ऑफ स्टेरिओकेमिस्ट्री, दॅट सीस अँड ट्रान्स आयसोमरिझम. ठीक आहे. सो डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप आपण सर्वात पहिले पाहूयात. मग फंक्शनल ग्रुप म्हणजे काय? बघा, फंक्शनल ग्रुप म्हणजे क्रोमोफोरच आपला. सो यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपी इज यूज टू डिटरमाइन, किंवा यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपी इज यूज टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ क्रोमोफोर, दॅट इज फंक्शनल ग्रुप. बघा, प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ क्रोमोफोर म्हणजे फक्त क्रोमोफोर किंवा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे किंवा नाही हे फक्त आपण काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो. फंक्शनल ग्रुप कोणता आहे हे आपण डिटरमाइन करू शकत नाही. यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपी इज यूज टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स, क्रोमोफोर आहे किंवा नाही, कोणता आहे हे डिटरमाइन करू शकत नाही. प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स यूज टू डिटरमाइन, यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपी यूज
टू डिटरमाइन presence or absence of functional group. So if the compound shows UV absorption band below 200 नॅनोमीटर, जर एखादा कंपाऊंडचा UV ॲब्सॉर्प्शन बँड किंवा लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू 200 नॅनोमीटरच्या खाली असेल, इफ द कंपाऊंड शोज UV ॲब्सॉर्प्शन बँड बिलो 200 नॅनोमीटर, देन इट इंडिकेट्स the absence of काय ॲब्सेन्स असू शकतं त्या कंपाऊंडमध्ये बघा. इट इंडिकेट द ॲब्सेन्स ऑफ कॉन्जुगेशन, नंतर कार्बोनिल ग्रुप, म्हणजेच काय अल्डिहाइड किंवा कीटोन कंपाऊंड नसणारच आहे तो. कॉन्जुगेशन, कार्बोनिल ग्रुप, त्याच्यानंतर बेन्झिन और अदर aromatic compounds. ब्रोमो और आयोडो ग्रुप्स. जर एखादा कंपाऊंड 200 नॅनोमीटरच्या खाली ॲब्सॉर्प्शन बँड दाखवत असेल तर त्याच्यामध्ये काय नाही आहे, इट इंडिकेट द ॲब्सेन्स ऑफ. ॲब्सेन्स हा शब्द खूप महत्त्वाचा आहे इथं, म्हणजे त्याच्यामध्ये काय नाही आहे, कॉन्जुगेशन नाही आहे. आपल्याला माहिती आहे कॉन्जुगेशनमुळे लॅम्बडा मॅक्स लॉंगर वेवलेंथला शिफ्ट होतो. म्हणजेच काय बिलो 200 नॅनोमीटर जर असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, कॉन्जुगेशन नाही आहे. त्याच्यानंतर कार्बोनिल ग्रुप, आपल्याला माहिती आहे कार्बोनिल ग्रुप काय आहे, क्रोमोफोर आहे, बरोबर, क्रोमोफोर आहे हा. म्हणजेच त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, तो जर प्रेझेंट असेल तर लॅम्बडा मॅक्स काय होतो, वाढतो. पण इथं बिलो 200 नॅनोमीटर आहे, म्हणजे हा पण कॉन्जुगेशन पण नाही आहे त्या कंपाऊंडमध्ये, कार्बोनिल ग्रुप पण नाही आहे, आणि बेन्झिन रिंग फुल्ली कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. त्याच्यामुळे सुद्धा लॅम्बडा मॅक्स खूप त्यांचा हायर असतो. म्हणजे बेन्झिन रिंग किंवा दुसऱ्या ॲरोमॅटिक कंपाऊंडसुद्धा त्याच्यामध्ये काय आहेत, ॲब्सेंट आहेत. ब्रोमो किंवा आयोडो कंपाऊंड जे आहेत हे सुद्धा काय आहेत, ॲब्सेंट आहेत. 200 नॅनोमीटरच्या खाली जर एखादा कंपाऊंड UV ॲब्सॉर्प्शन बँड दाखवत असेल तर ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये काय असणार आहे, ॲब्सेंट राहणार आहेत. कॉन्जुगेशन नसणार आहे, बेन्झिन रिंग किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड तो नसणार आहे, त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप नसणार आहे, ब्रोमो आयोडो कंपाऊंडसुद्धा नसणार आहे. हे सर्व ॲब्सेंट असणार, ॲब्सेंट. कारण UV ॲब्सॉर्प्शन बँड खूप कमी आहे ना, बिलो 200 नॅनोमीटर आहे. मग म्हणजे हे नाही आहे, मग काय आहे, ॲन आयसोलेटेड डबल बॉन्ड और एनी अदर ऑटॉम्स और ग्रुप्स मे बी प्रेझेंट. त्याच्यामध्ये आयसोलेटेड डबल बॉन्ड प्रेझेंट असू शकतो किंवा दुसरे कुठले तरी ऑटॉम्स किंवा ग्रुप प्रेझेंट असू शकतात. इट मीन्स दॅट नो डेफिनाईट कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन इफ द कंपाऊंड ॲब्सॉर्ब बिलो 200 नॅनोमीटर. जर एखादा कंपाऊंड 200 नॅनोमीटरच्या खाली ॲब्सॉर्प्शन बँड दाखवत असेल किंवा लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू ज्याचा 200 नॅनोमीटरपेक्षा कमी आहे, तर आपण कुठलाही डेफिनाईट कन्क्लुजन काढू शकणार नाही. पण जर 200 नॅनोमीटरच्या खाली ॲब्सॉर्प्शन बँड असेल तर आपण 100% एवढं सांगू शकतो की त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी नाही आहेत, ॲब्सेंट आहेत ह्या गोष्टी. पुढचं जे आहे ॲप्लिकेशन ते आहे एक्सटेंट ऑफ कॉन्जुगेशन, डिटेक्शन ऑफ एक्सटेंट ऑफ कॉन्जुगेशन किंवा डिटर्मिनेशन ऑफ एक्सटेंट ऑफ कॉन्जुगेशन. एक्सटेंट म्हणजे प्रमाण, एक्सटेंट ऑफ कॉन्जुगेशन, कॉन्जुगेशन किती प्रमाणात आहे हे आपण डिटरमाइन करू शकतो. एक्सटेंट ऑफ
conjugation. So UV spectroscopy is used to determine the extent of conjugation present in organic compound. कॉन्जुगेशन एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये किती प्रमाणात प्रेझेंट आहे हे काढण्यासाठी यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो आहे, इफेक्ट ऑफ कॉन्जुगेशन ऑन द पोझिशन ऑफ यू व्ही ॲब्सॉर्प्शन बँड्समध्ये आपण पाहिलं होतं की कॉन्जुगेशन जर वाढलं तर यू व्ही ॲब्सॉर्प्शन बँडसुद्धा काय होतो, वाढतो. सो ॲज द नंबर ऑफ conjugated double bonds, as the number of conjugated double bonds increases, upward arrow म्हणजे increases, as the number of conjugated double bond increases, किंवा आपण म्हणू शकतो in an organic compound किंवा as the number of conjugated double bond increases, the lambda max value of that organic compound is also increases. किंवा आपण असंही म्हणू शकतो as the number of conjugated double bond in an organic compound is increases, the absorption band shifted towards longer wavelength, किंवा as the number of conjugated double bonds in an organic compound is increases, the lambda max value of that compound is also increases. आपण कार्बन इन्क्रीज होते, लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू हे आपण पाहिलं आहे. कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड इन्क्रीज झाले, लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यूसुद्धा काय होते, इन्क्रीज होते. मग याच्यासाठी आपण उदाहरण घेऊयात, दोन तीन उदाहरणं घेऊ. इथिलीन, फॉर एक्झाम्पल इथिलीन जर आपण इथिलीन या कंपाऊंडचा लॅम्बडा मॅक्स जो आहे तो आहे 170 नॅनोमीटर. आणि नंतर जर आपण 1,3 ब्युटॅडाईन पाहिला, CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, बघा 1 2 3 1 3 1 आणि 3 पोझिशनला काय डबल बॉन्ड आहे, ब्युट्या, 4 कार्बन ऑटोम आहेत म्हणून ब्युट्या, 1 3 ब्युट्या, 2 कार्बन डबल बॉन्ड आहेत म्हणून डाईन. याचा लॅम्बडा मॅक्स जो आहे तो आहे 220 नॅनोमीटर. आणखीन आपण आता बघा, नंबर ऑफ कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड्स या ठिकाणी किती, फक्त एक कार्बन डबल बॉन्ड आहे, ह्या ठिकाणी 2 आहेत म्हणून याचा थोडा लॅम्बडा मॅक्स वाढलेला आहे, 220 झालेला आहे. आपण आणखीन एक कार्बन डबल बॉन्ड वाढवून टाकू. म्हणजेच काय करणार आपण, CH2 कोणता कंपाऊंड घेणार, CH बॉन्ड CH डबल बॉन्ड CH बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. म्हणजे हा काय झाला, 1 2 3 4 5 6 6 कार्बन ऑटोम आहेत. पहिल्या पोझिशनला, तिसऱ्या पोझिशनला आणि 5व्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे. म्हणजेच 1 3 5 6 कार्बन ऑटोम आहेत म्हणून 6 हेक्झॅ, आणि 3 कार्बन डबल बॉन्ड म्हणून ट्राय डबल बॉन्ड इन 1 3 5 हेक्झॅ ट्राईन. याचा लॅम्बडा मॅक्स जो आहे, लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू याची आहे 250 नॅनोमीटर. As the number of conjugated double bonds increases, the lambda max value is also increases. हे 3 एक्झाम्पल आहेत त्याचे. त्यानंतर हे झालं एक्सटेंट ऑफ कॉन्जुगेशन. त्याच्यानंतर डिटेक्शन किंवा आपण असं म्हणू शकतो डिस्टिंक्शन बिटवीन कॉन्जुगेटेड अँड नॉन कॉन्जुगेटेड कंपाऊंड्स. Distinction between conjugated and non-conjugated compounds. डिस्टिंक्शन बिटवीन कॉन्जुगेटेड अँड नॉन कॉन्जुगेटेड कंपाऊंड. कॉन्जुगेटेड आणि नॉन कॉन्जुगेटेड कंपाऊंड्समध्ये जर आपल्याला फरक करायचा असेल तर आपण यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपीचा यूज करून ते सांगू शकतो. बघा कसं सांगू शकतो.
UV spectroscopy is used to distinguish between conjugated and non-conjugated compounds, because generally conjugated compounds shows higher lambda max value. Conjugated compounds, short form मध्ये compounds लिहिले. Generally conjugated compounds shows higher lambda max value than isolated or non-conjugated compounds. Non-conjugated compounds यांचा लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू काय असतो? कमी असतो. Generally conjugated compounds shows higher lambda max value than non-conjugated compounds or isolated compounds. Because कशामुळे? Because conjugated compounds in conjugated system किंवा this is because conjugated compounds is conjugated system is more stabilized due to resonance. Conjugated system is more stabilized because conjugated system is more stabilized due to resonance. म्हणजेच काय? In conjugated system the mobility of electron is more due to resonance. Hence the delocalization of electron is more. Mobility of electron is more म्हणजे काय? रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय? डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन. मग याच्यामुळे काय होतं बघा, मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज मोर म्हणजेच काय? डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन इज मोर. is more due to resonance. आणि म्हणून काय होतं? पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन ऑफ डिलोकलाइज इलेक्ट्रॉन is much easier. And hence absorption shifted towards longer wavelength. म्हणजे काय होतं बघा, कॉन्जुगेटेड सिस्टीममध्ये काय होतं? दिस इज बिकॉज म्हणजेच काय? कॉन्जुगेटेड कंपाऊंड शोज हायर लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू दॅन नॉन कॉन्जुगेटेड कंपाऊंड बिकॉज कॉन्जुगेटेड सिस्टीम इज मोर स्टॅबिलाइज ड्यू टू रेझोनन्स. ठीक आहे. बिकॉज द मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज मोर ड्यू टू रेझोनन्स. दॅट इज delocalization of electron is more in conjugated system, and hence the pi to pi star transition of delocalized electron is much easier, and hence absorption shifted towards longer wavelength. कॉन्जुगेटेड सिस्टीम म्हणजे काय? हे सर्व आपण सांगतोय रेझोनन्स वगैरे होतं म्हणजे त्याच्यामुळे काय होतं बघा, मोस्ट स्टॅबिलाइज कॉन्जुगेटेड कंपाऊंड्समध्ये कॉन्जुगेटेड सिस्टीम जी ती काय मोस्ट स्टॅबिलाइज आहे रेझोनन्समुळे. रेझोनन्स म्हणजे काय? मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय होतं? जास्त होतं रेझोनन्समुळे. मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन. जेवढं इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन जास्त होईल कॉन्जुगेटेड सिस्टीममध्ये काय होतं? रेझोनन्स इफेक्ट जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन जास्त होतं. इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन जेवढं जास्त होईल, डिलोकलायझेशन डी म्हणजे काय?
लोकलायझेशनमध्ये एकाच जागेवर स्थिर राहणे आणि डिलोकलायझेशन म्हणजे याच्या विरुद्ध, म्हणजे एका जागेवर जेव्हा इलेक्ट्रॉन थांबत नाही, तो कायम शिफ्ट होत राहतो, त्याला आपण डिलोकलायझेशन म्हणतो. जेव्हा अशा इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन घडवून आणण्यासाठी कमी एनर्जी लागते. एनर्जी कमी लागते म्हणजेच काय, पाय टू पाय स्टार एक्सायटेशन, पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन ऑफ डिलोकलाइज इलेक्ट्रॉन इज मच इजियर. मच इजियर म्हणजेच काय, एनर्जी कमी लागते म्हणून आपण मच इजियर म्हणतोय. पाय टू पाय स्टार एक्सायटेशन अशा डिलोकलाइज, जेवढा इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होईल तेवढं त्याचं पाय टू पाय स्टार एक्सायटेशन घडवून आणण्यासाठी एनर्जी कमी लागेल आणि म्हणून असा इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन घडवून आणण्यासाठी कमी एनर्जी लागते. कमी एनर्जी लागते म्हणजेच ॲब्सॉर्प्शन शिफ्टेड टुवर्ड्स लॉंगर वेवलेंथ. आपल्याला माहिती आहे एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. एनर्जी जेव्हा कमी लागेल इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन घडवून आणण्यासाठी, जेव्हा अशा सिच्युएशन जेव्हा असतील, जेव्हा इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन घडवून आणण्यासाठी कमी एनर्जी लागेल, तेव्हा लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू काय असेल, जास्त असेल, म्हणजे ॲब्सॉर्प्शन शिफ्टेड टुवर्ड्स लॉंगर वेवलेंथ. मग ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन घडवून आणण्यासाठी कमी एनर्जी लागते. कारण काय, कॉन्ज्युगेशन जास्त आहे, डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन जास्त आहे. फिरता जो राहतो त्याला एक्साईट करायला काय लागतं, कमी एनर्जी लागते. ठीक आहे, फिरता इलेक्ट्रॉन. मग याच्यामुळे कॉन्ज्युगेटेड कंपाऊंडचा लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू काय असतो, जास्त असतो आणि नॉन कॉन्ज्युगेटेडचा कमी असतो. मग ह्या पद्धतीने कॉन्ज्युगेटेड आणि नॉन कॉन्ज्युगेटेडमध्ये आपण फरक करू शकतो. ज्याचा लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जास्त असेल, फॉर एक्झाम्पल आपण 2 कंपाऊंड घेऊ आणि त्याच्यावरून आपण हे एक्सप्लेन करू शकतो. फॉर एक्झाम्पल सायक्लोहेक्झॅडाईन, ठीक आहे, हा आहे, याची पोझिशन 1, 2, इकडे 3, इकडे 4. पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे, 1, 3. सायक्लो सिस्टीम आहे म्हणून सायक्लो 6 कार्बन ॲटॉम आहे, हेक्झॅ 2 डबल बॉन्ड आहे, डाय इन, ठीक आहे, 1, 3 सायक्लो हेक्झॅडाईन. आणि हा कॉन्ज्युगेटेड डाईन कोणता आहे, हा कॉन्ज्युगेटेड डाईन. नॉन कॉन्ज्युगेटेड डाईन घेऊ आता. ठीक आहे, बघा पोझिशन बघा आता, इथून नंबरिंग करावी लागेल ना, इथून 1, 2, 3, 4. ठीक आहे, 1, 4 सायक्लो हेक्झॅडाईन. इथून 1, 3 आणि 1, 4, 1, 2, 3, 4. ठीक आहे, 1, 4 सायक्लो हेक्झॅडाईन. या ठिकाणी बघा हा कॉन्ज्युगेटेड आहे का, हा आयसोलेटेड डाईन आहे. कारण या ठिकाणी बघा कॉन्ज्युगेशन ब्रेक होतं आहे, या ठिकाणी कॉन्ज्युगेशन ब्रेक होतं आहे. डबल सिंगल डबल, इकडनं जरी पाहिलं आपण डबल सिंगल डबल, या ठिकाणी बघा डबल सिंगल डबल. हा कोणता डाईन आहे, आयसोलेटेड किंवा नॉन कॉन्ज्युगेटेड. आयसोलेटेड डाईन आहे किंवा याला नॉन कॉन्ज्युगेटेडसुद्धा आपण म्हणू शकतो. आणि याचा लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी आहे याची 1, 3 सायक्लोहेक्झॅडाईनची, याची आहे 296 नॅनोमीटर. ठीक आहे, आणि याची जी आहे ती आहे 265 याची 265 नॅनोमीटर आणि याची आहे 190 नॅनोमीटर. ठीक आहे, 190 नॅनोमीटर. खूप फरक आहे बघा कॉन्ज्युगेटेड आणि नॉन कॉन्ज्युगेटेडमध्ये. याची आहे 265 आणि याची लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू आहे 190. ठीक आहे, सो हे कशामुळे होतं आहे, कारण दिस इज बिकॉज आपल्याला विचारू शकतात ते एक्सप्लेन व्हाय
1,3-cyclohexadiene shows lambda max value at 265 nanometer and 1,4-cyclohexadiene shows lambda max value at 190 nanometer. Or why 1,3-cyclohexadiene absorb at longer wavelength and 1,4-cyclohexadiene absorb at shorter wavelength. So हे आपण सांगितलं, दिस इज एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ UV स्पेक्ट्रोस्कोपी बिकॉज 1,3-cyclohexadiene is conjugated diene and 1,4-cyclohexadiene is isolated or non-conjugated diene, and we know that conjugated diene absorb at longer wavelength as compared to isolated diene, किंवा आपण असं म्हणू शकतो conjugated diene shows higher lambda max value than isolated diene because conjugated system is more stabilized due to resonance. The mobility of electron is more in conjugated system and hence delocalization of electron is more due to resonance, and due to this pi to pi star excitation of such a delocalized electron is much easier, and hence the less amount of energy is required for the excitation of such a electron, and hence absorption shifted towards longer wavelength. आणि म्हणून कॉन्जुगेटेड डाईन जे असतात ते त्यांचा लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू काय असतो, जास्त असतो. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ स्टेरिओकेमिस्ट्री. डिटर्मिनेशन ऑफ स्टेरिओकेमिस्ट्री. डिटर्मिनेशन ऑफ स्टेरिओकेमिस्ट्री म्हणजेच काय, सिस ट्रान्स आयसोमरिझम. आपण याच्याने सिस ट्रान्स आयसोमरमध्ये आपण डिस्टिंक्शन करू शकतो. सो आपण असं म्हणू शकतो की UV स्पेक्ट्रोस्कोपी इज यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन सिस अँड ट्रान्स आयसोमर. ठीक आहे. सो जनरली ट्रान्स आयसोमर or trans compound absorb at higher lambda max value, किंवा generally trans isomer shows higher lambda max value than cis isomer. cis isomerचा lambda max value काय असते, कमी असते. दिस इज बिकॉज cis isomer, आता आपण याचं एक एक्झाम्पल घेऊयात, थांबा. cis isomer shows लोअर लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू दॅन ट्रान्स आयसोमर. बघा आपण एक एक्झाम्पल घेऊयात, सिस स्टीलबिन घेऊया आपण. सिस स्टीलबिन किंवा ठीक आहे, हे इरेज करून घेऊ आपण. हे आलं लक्षात. जनरली ट्रान्स आयसोमर शोज हायर लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू ॲज कम्पेअर टू सिस आयसोमर. ठीक आहे. मग आपण आता याचं एक एक्झाम्पल घेऊयात. स्टीलबिन आहे हा, स्टीलबिन, सी स्टीलबिन, सॉरी हा ट्रान्स स्टीलबिन आहे. ट्रान्स स्टीलबिन ट्रान्स स्टीलबिन याची लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी आहे ती आहे 295 नॅनोमीटर किंवा 296 नॅनोमीटर.
आणि सीस स्टिल्बिन जो आहे दिस इज सीस स्टिल्बिन. सीस स्टिल्बिनचा लॅम्बडा मॅक्स आहे 180 नॅनोमीटर. सो आपण म्हटलं की ट्रान्स स्टिल्बिन ॲब्सॉर्ब ॲट लॉंगर वेवलेंथ ॲज कम्पेअर टू सीस स्टिल्बिन किंवा ट्रान्स आयसोमर shows higher lambda max value as compared to cis isomer. So cis isomer absorb किंवा cis isomer shows lower lambda max value as compared to trans isomer because in cis isomer there is steric hindrance. There is steric hindrance. So there is steric hindrance because the two bulky substituents are on the same side. The two bulky substituents are on the same side of the carbon-carbon double bond. ठीक है. So this disturb the planarity of molecule. This situation disturbs the planarity of molecule and inhibit the रेझोनन्स. आणि याच्यामुळे काय होतं, इन सीस आयसोमर अजून एक कारण, इन सीस आयसोमर देर इज नो इफेक्टिव्ह पाय ऑर्बिटल ओव्हरलॅप. पाय ऑर्बिटल ओव्हरलॅप and hence there is no effective delocalization of इलेक्ट्रॉन किंवा पाय इलेक्ट्रॉन म्हटलं तरी चालेल. नो इफेक्टिव्ह delocalization of pi electron. So this situation demands pi to pi star excitation किंवा pi to pi star transition more energetic. and hence more energetic म्हणजे काय, जास्त एनर्जी लागते. आपण पूर्ण एक्सप्लेन करू दे. more energetic and hence absorption shifted towards longer wavelength. बघा, सीस आयसोमर मध्ये काय होतं आहे. इन सीस आयसोमर देर इज स्टेरिक हिंड्रन्स ड्यू टू द टू बल्की सबस्टिट्युएंट्स आर ऑन द सेम साईड ऑफ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. सीस आयसोमरमध्ये काय होतं आहे, हे दोन जे बल्की सबस्टिट्युएंट्स आहेत हे काय आहेत, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एकाच बाजूला आहेत. म्हणून काय होतं, या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्स तयार झालेला आहे. आणि याच्यामुळे काय होतं, मॉलिक्यूलची प्लेनॅरिटी डिस्टर्ब होते आणि रेझोनन्स जो आहे तो इनहिबिट होतो. म्हणजे रेझोनन्स इनहिबिट होतो म्हणजे काय, त्याला
म्हणजे दाब कमी होत, म्हणजे त्याला बाधा निर्माण होते. इनिबिट होणे म्हणजे काय, त्याला बाधा निर्माण होते. सो डिस्टर्ब द प्लेनॅरिटी ऑफ मॉलिक्यूल. मॉलिक्यूलची प्लेनॅरिटी डिस्टर्ब झाल्यामुळे काय होतं, रेझोनन्स कमी होऊन जातो आहे. तर रेझोनन्स इफेक्टमुळे डिलोकलायझेशन जे असतं इलेक्ट्रॉनचं, जेवढं रेझोनन्स इफेक्ट जास्त ॲक्टिव्ह असेल तेवढं इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन जास्त होतं. जेवढा इलेक्ट्रॉन जास्त डिलोकलाइज झाला तेवढं तशा सिस्टीमला, त्या इलेक्ट्रॉनला एक्साईट करण्यासाठी, त्या इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन घडवून आणण्यासाठी कमी एनर्जी लागते. मग ह्या ठिकाणी काय होतं आहे, जर रेझोनन्स इफेक्ट जास्त होत असेल, त्यात डिलोकलायझेशन इलेक्ट्रॉनचं जास्त झाल्यामुळे जर कमी एनर्जी लागते आणि त्याच्यामुळे जर ॲब्सॉर्प्शन बँड जसा लॉंगर वेवलेंथला शिफ्ट होतो, तसं जर इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन कमी होत असेल, या ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन कमी होतं आहे. इनिबिट जर रेझोनन्स, मॉलिक्यूल जो आहे तो प्लेनॅरिटी मॉलिक्यूलची कमी होते, बरोबर. नो इफेक्टिव्ह ओव्हरलॅप, नो इफेक्टिव्ह पाय ऑर्बिटल ओव्हरलॅप. बघा हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी पाय ऑर्बिटल आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे काय, या पाय ऑर्बिटल इफेक्टिव्ह पाय ऑर्बिटलचं ओव्हरलॅप जेवढं चांगलं होईल, या पाय ऑर्बिटलचं ओव्हरलॅप जर चांगलं झालं, चांगलं म्हणजे एका पोझिशनमध्ये अलाईन जेव्हा असतील हे पाय ऑर्बिटल असे, तर इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन, इलेक्ट्रॉन ह्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी म्हणजे असा इथून इथं असा जास्त चांगल्या पद्धतीने डिलोकलाइज होऊ शकेल. जेव्हा ते ऑर्बिटल प्रॉपरली अलाईन असतील तेव्हा ते इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन इफेक्टिव्ह असेल. पण जर प्लेनॅरिटी डिस्टर्ब झाली मॉलिक्यूलची तर काय होतं, पाय ऑर्बिटलचं इफेक्टिव्ह ओव्हरलॅप नाही होत. हे पाय ऑर्बिटल म्हणजे हे काहीतरी असे बेंड होऊन जातील आणि त्याच्यामुळे काय होईल, इलेक्ट्रॉनचं इफेक्टिव्ह डिलोकलायझेशन नाही होणार. इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन कमी झालं म्हणजे काय, रेझोनन्स इफेक्ट आपला काय होतो, इनिबिट होऊन जातो आहे, बरोबर. नो इफेक्टिव्ह डिलोकलायझेशन, इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन नाही होते. मग अशा इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन घडवून आणण्यासाठी, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन कमी प्रमाणात होतं आहे, जर इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन इझी झाल्यामुळे एनर्जी कमी लागत असेल आणि ॲब्सॉर्प्शन बँड लॉंगर वेवलेंथला जर पॉसिबल आहे, तर असं सुद्धा होऊ शकतं की इफेक्टिव्ह पाय ऑर्बिटल ओव्हरलॅप न झाल्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन जे आहे ते व्यवस्थित होत नाही आहे, प्रॉपर होत नाही, कमी होतं आहे, कमी प्रमाणात होतं आहे डिलोकलायझेशन. म्हणजेच काय, कॉन्ज्युगेशन इनिबिट होतं आहे, आपलं कॉन्ज्युगेशन कमी होतं आहे. मग अशा सिस्टीमचं, अशा इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन घडवून आणण्यासाठी जास्त एनर्जी लागेल. जास्त एनर्जी लागते, एनर्जी जास्त जेव्हा लागेल, या ठिकाणी एनर्जी जास्त लागते. अशा सिस्टीममध्ये अशा इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन घडवून आणण्यासाठी एनर्जी जास्त लागते. म्हणजेच ॲब्सॉर्प्शन शिफ्टेड टुवर्ड्स शॉर्टर वेवलेंथ. म्हणजेच काय, आपला जो लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी आहे ती काय होणार आहे, कमी होणार आहे. का बरं होतं, दिस इज बिकॉज इन सीस आयसोमर देर इज स्टेरिक हिंड्रन्स का बरं आपल्याला माहिती आहे. सो दिस सिच्युएशन डिस्टर्ब द प्लेनॅरिटी ऑफ द मॉलिक्यूलची प्लेनॅरिटी डिस्टर्ब होते. पाय ऑर्बिटल देर इज नो इफेक्टिव्ह पाय ऑर्बिटल ओव्हरलॅप, इनिबिट होतं रेझोनन्स, आणि म्हणून काय होतं, इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन नाही होत. जेव्हा आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनचं जर डिलोकलायझेशन झालं नाही तर अशा सिस्टीमचं इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन घडवून आणण्यासाठी जास्त एनर्जी लागेल म्हणजे ॲब्सॉर्प्शन बँड शिफ्टेड टुवर्ड शॉर्टर वेवलेंथ. ट्रान्स आयसोमरचं बघूयात आता. इन ट्रान्स आयसोमर देर इज नो स्टेरिक हिंड्रन्स. त्या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्स दिसतोय का आपल्याला, या ठिकाणी बघा, हे दोन हायड्रोजन ॲटॉम जे हे एकमेकांच्या जवळ आले म्हणून या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्स तयार झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं, हे काय, बल्की सबस्टिट्युएंट्स फार अपार्ट फ्रॉम इच अदर. हे जे बल्की सबस्टिट्युएंट्स आहेत हे एकमेकांपासून काय आहेत, लांब आहेत, आणि म्हणून काय त्या ठिकाणी देर इज नो स्टेरिक हिंड्रन्स. सो स्टेरिक हिंड्रन्सच नाही म्हणून प्लेनॅरिटी मॉलिक्यूलची डिस्टर्ब होण्याचा काही प्रश्नच येत नाही. देर इज नो स्टेरिक हिंड्रन्स अँड द मॉलिक्यूल इज हायली प्लेनर. ठीक आहे. सो देर इज इफेक्टिव्ह पाय ऑर्बिटल ओव्हरलॅप. या ठिकाणी काय होतं आहे, पाय ऑर्बिटलचं ओव्हरलॅप जे हे प्रॉपर होतं आहे, हे पाय ऑर्बिटल जे या ठिकाणी प्रॉपर ओव्हरलॅप होतं. ह्या ठिकाणी काय होतं आहे, ह्या समजा ह्या दोन बेन्झीन रिंग जर आल्या इकडे आल्या म्हणजे हे पाय ऑर्बिटल काय आहे, हे पाय ऑर्बिटल दाबलं जाईल, इथं कुठेतरी असं वाकडवून जाईल, इथं वाकडवून जाईल. हे असे यांच्यामध्ये बेंड आला म्हणजे बेंड आल्यामुळे काय होईल, बेंड आल्यामुळे प्रॉपर अलाइनमेंटमध्ये नसल्यामुळे काय होतं,
प्लेनॅरिटी डिस्टर्ब होईल आणि प्लेनॅरिटी डिस्टर्ब झाल्यामुळे ट्रान्झिशन अशा सिस्टीमचं ट्रान्झिशन घडवून आणण्यासाठी काय होईल, जास्त एनर्जी लागेल. या ठिकाणी काय आहे, इन ट्रान्स आयसोमर द मॉलिक्यूल इज हायली प्लेनर. द मॉलिक्यूल इज हायली प्लेनर असल्यामुळे काय, देर इज नो स्टेरिक हिंड्रन्स अँड देर इज काय होतं या ठिकाणी प्रॉपर अलाइनमेंट. सो इन ट्रान्स आयसोमर या ठिकाणी काय आहे, पाय ऑर्बिटल देर इज इफेक्टिव्ह पाय ऑर्बिटल ओव्हरलॅप अँड हेन्स देर इज इफेक्टिव्ह डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. दिस सिच्युएशन डिमांड्स पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन लेस. दिस सिच्युएशन डिमांड्स पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन लेस एनर्जेटिक. अशा सिस्टीमचं इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन घडवून आणण्यासाठी लेस एनर्जी लागेल अँड हेन्स ॲब्सॉर्प्शन शिफ्टेड टुवर्ड्स लॉंगर वेवलेंथ. आणि म्हणून ॲब्सॉर्प्शन काय होतं, लॉंगर वेवलेंथला शिफ्ट होतो. म्हणून लॅम्बडा मॅक्स जो आहे अशा सिस्टीमचा ट्रान्स आयसोमरचा हा काय असतो, जास्त असतो. इन ट्रान्स आयसोमर देर इज नो स्टेरिक हिंड्रन्स, द मॉलिक्यूल इज हायली प्लेनर, देर इज इफेक्टिव्ह पाय ऑर्बिटल ओव्हरलॅप अँड देर इज इफेक्टिव्ह डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन अँड दिस सिच्युएशन डिमांड्स पाय टू पाय स्टार एक्सायटेशन becomes less energetic and hence the absorption band or the lambda max value, the absorption band shifted towards longer wavelength. आणि म्हणून याची लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू काय असते, जास्त असते. सो UV स्पेक्ट्रोस्कोपी इज यूज्ड टू डिस्टिंग्विश बिटवीन सीस अँड ट्रान्स आयसोमर. या पद्धतीने मग या ठिकाणी सीस टिल्बिन विचार किंवा सीस सिनॅमिक ॲसिड, ट्रान्स सिनॅमिक ॲसिड असं विचारलं जाऊ शकतं. सिनॅमिक ॲसिड कुठलाही कंपाऊंड दिला सीस आणि ट्रान्समधला, समजा सिनॅमिक ॲसिड दिला, सिनॅमिक ॲसिड COOH, इकडे बेन्झिन रिंग आहे, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड असतो हा सिनॅमिक ॲसिड. म्हणजे अल्फा, हे बघा ॲसिड ग्रुप आहे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड आणि या ठिकाणी जी आहे ती बेन्झिन रिंग. हा सिनॅमिक ॲसिड आहे, हा ट्रान्स सिनॅमिक ॲसिड आहे, ट्रान्स सिनॅमिक ॲसिड. आणि इकडे जर आपण घेतला, इकडे सीस सिनॅमिक ॲसिड, सीस सिनॅमिक ॲसिड. सीस सिनॅमिक ॲसिड. मग ह्यांचा लॅम्बडा मॅक्स जर आपण पाहिला, ट्रान्स सिनॅमिक ॲसिड आणि सीस सिनॅमिक ॲसिड, सीस सिनॅमिक ॲसिड. सो आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं, याचा लॅम्बडा मॅक्स जो असेल तो याचा लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू काय जास्त आहे आणि याचा लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू काय कमी. याची लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जास्त आहे, याची लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू कमी. मग असं विचारलं जाऊ शकतं, व्हाय ट्रान्स सिनॅमिक ॲसिड शोज हायर लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू अँड सीस सिनॅमिक ॲसिड शोज लोअर लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू, किंवा व्हाय ट्रान्स सिनॅमिक ॲसिड ॲब्सॉर्ब ॲट लॉंगर वेवलेंथ दॅन सीस सिनॅमिक ॲसिड. मग तेच आपण जे सीस आणि ट्रान्स टिल्बिनच्या बाबतीत एक्सप्लेन केलं तेच याचं उत्तर आहे. किंवा व्हाय असंही विचारलं जाऊ शकतं, ॲज वेगळं एक्झाम्पल काहीतरी दिलं जाऊ शकतं या सीस सिनॅमिक ॲसिड किंवा ट्रान्स सिनॅमिकच्या ऐवजी. मग ते आपल्याला ऑन द बेसिस ऑफ UV स्पेक्ट्रोस्कोपी आपण स्टेरिओकेमिस्ट्री जी आहे दोन आयसोमरमध्ये डिस्टिंग्विश करू शकतो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द ॲप्लिकेशन ऑफ UV स्पेक्ट्रोस्कोपी. थँक्यू व्हेरी मच.